नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपण थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, आजचा भाग हा खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आजच्या भागामध्ये फायनली आपल्याला आभा आणि विनीत हे दोघंजणं घरी आलेले तर पाहायला मिळतात, पण घरातले सगळेच जण आभाने पळून जाऊन लग्न केलं म्हणून तिच्यावरती नाराज असतात. म्हणजेच दिनेश, आई आणि तात्या. पण आता गायत्री, सूरज आणि त्याचबरोबर राष्ट्रहित म्हणजेच तेजस हे तिघंही अगदी ठामपणे आभाच्या पाठीशी उभे असतात. आता मात्र नक्की घडणार तरी काय? आई आणि तात्या हे माफ करतील का आभाला आणि आभाला पुन्हा एकदा घरामध्ये घेतील का, की आभाला आता ह्या घराचे दरवाजेसुद्धा कायमचे बंद होतील? ते आम्हाला कमेंट करून तर सांगाच, पण आपल्या आजच्या एपिसोडमध्ये सुद्धा पाहायला विसरू नका. आजच्या एपिसोडमध्ये मानसीला पुन्हा एकदा कीर्ती आणि व्यवस्थापना ही दोन्ही मडकीसुद्धा मिळणार आहेत. आता नेमकं मानसीला ही मडकी कशी मिळाली? कारण आई आणि तात्या तर मानसीवरती नाराज होते, ते ती मडकी फोडून टाकायला निघाले होते. मग तरीसुद्धा मडकी मानसीला मिळाली कशी, हे जाणून घेण्यासाठी आपला आजचा एपिसोड पूर्ण नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग एपिसोडला. त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला वेळच्या वेळी मिळत जाईल. तर आता आपण असं पाहतो की इकडे आई ही रागारागात रडत येऊन बसलेली असते रूममध्ये. त्याबरोबर आता तात्या तिच्याजवळ आलेले असतात. तात्या हे आईला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. तर आई म्हणत असते, अहो तुम्ही का समजावताय मला? तुम्हाला आभाने जे काही केलं ते पटतंय का? बसतं का तुमच्या तत्वात हे सगळं? सांगा ना. त्यावर तात्या हे आईला म्हणत असतात की तत्वांवरून न हटण्याची चूक मी पूर्वी केलेली आहे मनुताईच्या बाबतीत. अगं पूर्वी मनुताई तरी आपल्याला सून म्हणून कुठे पसंत होती, पण तिने स्वतःची पात्रता सिद्ध केली की नाही? काळजी नको करू, सगळं व्यवस्थित होईल. आणि राहिला प्रश्न विनीतचा, तर आता आभाने त्याच्याशी लग्न केलं आहे, कळतंय का तुला? जरा शांत हो तू. त्याबरोबर मात्र आई म्हणत असते, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी समजतंय का? अहो आपल्या आभाने त्याच्याबरोबर पळून जाऊन लग्न केलं, तो मुलगा योग्य नाही आहे. त्याबरोबर तात्या म्हणत असतात की हे बघ, तू जरा शांत हो, शांतपणे विचार कर. तर दुसरीकडे आता दिनेश हा प्रचंड चिडलेला असतो आणि तो आभाला घराच्या बाहेर काढत असतो. त्याबरोबर सूरज मध्ये पडतो आणि म्हणत असतो, दादा थांब, हे बघ अजूनही आईने आणि तात्यांनी त्यांचा निर्णय सांगितलेला नाही आहे, त्यामुळे तू उगाच घाई करू नकोस. आभा आपली धाकटी बहीण आहे, आपण तिच्या पाठीशी उभं राहायला हवं ना. त्यावर गायत्री म्हणत असते, दिनेश हे बघ, उगाचच्या उगाच तू काहीही बोलायला जाऊ नको, नाहीतर हे लोक तुलाच वाईट ठरवतील आणि हे सगळे चांगलेच राहतील. त्याबरोबर आभा म्हणत असते, दादा अरे प्लीज असं नको ना करूस, ऐक ना एकदा माझं प्लीज. आता आभा रडत असते, पण दिनेश तिचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो. दिनेश हा त्यांची बॅग बाहेर फेकून देतो आणि म्हणत असतो, निघा इकडनं ताबडतोब, निघा, चालते व्हा. त्याबरोबर आता तो बाहेर येऊन गेट बंद करत असतो. मग सूरज मध्ये पडतो आणि म्हणत असतो की नाही दादा, मी आपल्या बहिणीसाठी आपल्या घराचे दरवाजे कधीच बंद होऊ देणार नाही, तुला मी असं करूच देणार नाही, तू थांब. त्याबरोबर लगेचच दिनेश म्हणत असतो की ठीक आहे, जर हिला आपल्या घराचे दरवाजे हिच्यासाठी उघडे ठेवायचे असतील तर हिने या मुलाबरोबर जे नातं जोडलंय ते तोडावं लागेल हिला. तर दुसरीकडे आता तेजस हा आईकडे आलेला असतो आणि आता तो आईला समजावून सांगत असतो की आई, लकी चॅम्पनासुद्धा हे जे काही घडलं आहे ना, त्यातलं काही माहीत नाही आहे आणि त्यांची चूक आहे असं तू म्हणतेस. त्यांची चूक फक्त एवढीच झाली की त्यांनी हे सगळं सांगितलं नाही. पण अगं, त्यांना हे सगळं तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं, पण व्यवस्थित वेळ घेऊन व्यवस्थित चांगल्या पद्धतीने. त्यांनासुद्धा आज जेवढा तुला धक्का बसला आहे ना, तेवढाच बसला आहे. त्यांनी सांगायच्या अगोदरच आभाने काहीतरी चुकीचं पाऊल उचललं, यामध्ये त्यांची तरी काय चूक आहे सांग ना. त्यावर मानसी म्हणत असते तेजस. त्यावर लगेच तेजस म्हणतो, नाही मानसी थांब, आज मी तुझ्यावर जो अन्याय होतोय तो होऊ नाही देणार. त्याबरोबर लगेच आई म्हणते, आपल्या आभाने विनीतबरोबर पळून जाऊन लग्न केलं, तो मुलगा योग्य नाही आहे. त्यावर लगेचच आता तेजस हा आईच्या पायांजवळ बसतो आणि तिला विचारत असतो, आई नेमकं तुला राग कसला आलाय?
आभाने विनीतबरोबर पळून जाऊन लग्न केलं याचा, की आभाने ज्या मुलाशी लग्न केलं तो योग्य नाही म्हणून? अगं ऐक ना शांतपणे. हे बघ, विनीत त्यांचा भाऊ आहे म्हणून त्या विनीतची बाजू घेत नाही आहेत, तर विनीत एक मुलगा म्हणून सुद्धा चांगला आहे. अगं स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा कष्टाने प्रयत्न करतोय तो. आपण सगळेच विनीतला पूर्वीपासून ओळखतोच ना. त्याबरोबर मानसी पुढे येत म्हणत असते, आई हे बघा, जर तुम्हाला वाटलं की विनीत हा आपल्या आभासाठी योग्य नाही आहे, तर तुम्ही त्याची शिक्षा मला द्या. तुम्ही माझ्या परीक्षेचा निकाल म्हणजेच मोठ्या बाईंनी जी मडकी मला द्यायची ठरवली आहे ती मला देऊ नका. ते मला मान्य असेल, पण तुम्ही आभा आणि विनीतला अशी शिक्षा देऊ नका. तर दुसरीकडे सूरज म्हणत असतो की मी आपल्या बहिणीला या घराचे दरवाजे कधीही बंद होऊ देणार नाहीच, आणि विनीत हा आपला आता जावई आहे, त्यामुळे दादा तू असं बोलू नकोस. त्याबरोबर लगेचच आता इकडे दिनेश म्हणायला लागतो की मोठ्या भावाच्या विरोधात जातोयस तू आज. त्याबरोबर लगेच आता सूरज म्हणत असतो, दादा अरे मग तू सुद्धा समजून घे ना त्यांना, असं का वागतोयस, प्लीज ऐकून घे माझं. त्याबरोबर आता लगेच दिनेश हा म्हणायला लागतो, त्या मानसीबरोबर चॉकलेटं काय विकलीस तर तू लगेच तुझ्यात एवढा कॉन्फिडन्स आला. त्यावर आता तो त्याला समजवत असतो की दादा प्लीज ऐकून घे, उगाचच्या उगाच डोक्यात राग घालून काही करू नकोस. इतक्यात त्या ठिकाणी आई आलेली असते. आता आई म्हणायला लागते, थांबा, बाद झालं. आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशी मुलांमधली ही भांडणं अजून नाही बघवत मला. हे बघा, आभाने पळून जाऊन लग्न केलं हे तिचं चुकलंच, पण आभासाठी आपण मुलगा बघितला काय आणि तिने मुलगा बघितला काय? आपल्याला फक्त तिचं सुख महत्त्वाचं होतं, आणि आता तिचं सुख तिने स्वतःहून निवडलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण आता या गोष्टीवर आणखीन वाद घालायला नको आहे. त्याबरोबर लगेचच दिनेशला खूप मोठं आश्चर्य वाटतं. दिनेश हा लगेच आईला विचारतो, आई अगं हे तू बोलतेस, आत्ता तर यांना चालते व्हा म्हणून सांगत होतीस ना तू. त्याबरोबर पुढे तो तात्यांना विचारतो, तात्या तुम्हीसुद्धा? त्यावर तात्या हे दिनेशला समजावून सांगत असतात की हे बघ, आता आपण हे असं बोलण्याला काही अर्थ नाही आहे. पण दिनेश म्हणतो, अच्छा या मुलीचं ऐकलं असाल ना तुम्ही, काय एवढं सांगितलं गं आई हिने तुला आतमध्ये येऊन की तुम्हाला लगेच सगळं हिचं पटतं? मला तर ना आता काही बोलण्याची इच्छाच उरलेली नाही आहे, असं म्हणून दिनेश चिडतो आणि रागात तिकडनं निघून जातो. त्याबरोबर गायत्री म्हणते, हे जे सगळं घडलं आहे त्याने त्याला खूप वाईट वाटलं आहे, मी बोलते त्याच्याशी, आपल्याला शेवटी आबाचं सुख महत्त्वाचं. आणि मग लगेचच आता गायत्री त्याच्या मागोमाग तिकडनं गेलेली असते. मग सूरज हा लगेचच आभाला आणि विनीतला या या आतमध्ये या असं म्हणून आतंतो. त्यानंतर आता आईला मिठी मारून आभा रडत असते. विनीतचेही डोळे पाणावलेले असतात. तर सूरज म्हणतो, अगं आई आभा का रडताय उगाच तुम्ही, जावयाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं. त्याबरोबर लगेचच आता तात्या हे सांगत असतात की आपल्या जोडीदाराच्या डोळ्यात पाणी बघून आपल्या डोळ्यात पाणी येणं यालाच तर खरं प्रेम म्हणतात सूरज. खरं तर मुलीचा गृहप्रवेश माप ओलांडून लग्नानंतर तिच्या सासरी झाला पाहिजे, पण जाऊ द्या, जे झालं ते झालं. तुम्ही दोघंजण आपल्या देवाचं घरच्या दर्शन घ्या आणि मग लगेचच आता चला आतमध्ये असं म्हणून तात्या हे आतमध्ये घेऊन जायला तयार होतात सगळ्यांनाच. त्याबरोबर लगेचच विनीत हा आभाच्या मागे आत न जाता सगळेजण आत गेल्यावर मानसी आणि तेजस समोर उभा राहून हात जोडायला लागतो. आता खरं तर मानसी आणि तेजसमुळेच त्यांचं लग्नही झालेलं असतं आणि घरातल्यांनी त्यांना पाठिंबाही दिलेला असतो. मग लगेचच आता मानसी आणि तेजस त्याचे हात पकडतात आणि म्हणत असतात, वेडा आहेस का तू? त्यानंतर आता लगेचच तो तिकडनं आतमध्ये निघून गेलेला असतो. तर मानसीसुद्धा आता तेजसला थंब दाखवते की पुन्हा एकदा आपल्यामुळे सगळं व्यवस्थित झालं, आणि तीसुद्धा आता आतमध्ये जाते. तर आता दुसरीकडे घरात आल्याबरोबर विनीत आणि आभा हे दोघंजणं जोडीने गणपतीचं दर्शन घेत असतात. त्या अगोदर आभा तिने जी मूर्ती गणपतीची मंदिरातून नेली होती ती तिथे ठेवून देते आणि मग म्हणायला लागते की खरंच देवा, तुझ्या साथीमुळेच आज हे सगळं घडलं. तुझी मूर्ती या मंदिरातून घेऊन गेले होते, वाटलं होतं की प्रेमात लग्न केलं म्हणून घरचे स्वीकारणार नाही, पण इथे आल्यानंतर सगळ्यांनीच स्वीकारलं. खरंच मनापासून तुझे खूप खूप आभार. तूच शेवटी हे सगळं करण्यासाठी आम्हाला हिंमत दिलीस. त्यावर तेजस लगेचच म्हणायला लागतो की आभा, थोडीशी हिंमत लकी चॅम्पनंसुद्धा दिली आहे तुम्हाला, नाहीतर आता कुठेतरी भटकत राहिला असतात तुम्ही दोघं. त्याबरोबर लगेचच आता आभा म्हणत असते, हो बरोबर आहे दादा. त्यानंतर आई ही मानसीला विचारते, निधीची तब्येत आता कशी आहे मानसी, आणि तिने हे सगळं का केलं? त्याबरोबर लगेचच आता तिची तब्येत बरी आहे असं
सांगायला लागते मानसी. त्याबरोबर आभा विचारते पण तिने हा सगळा असा प्रकार का केला. त्यावर मानसी सांगते की हे बघ, ते जाऊ दे, तू आता तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात होईल त्याच्याबद्दल विचार कर. त्यानंतर आता लगेचच तात्या हे म्हणायला लागतात की खरं तर मगाशी रागाच्या भरात जाऊन मी ती मडकी फोडून टाकत होतो, पण हे माझं चुकलंच असतं मनुताई. खरं तर आज कीर्ती आणि व्यवस्थापना ही दोन्ही मडकी तुला मिळायला हवी, कारण जर आज आम्ही आभाला घरामध्ये घेतलं नसतं तर आज या गोष्टीची बाहेर चर्चा झाली असती, पण तू ती होण्यापासून थांबवलीस, म्हणजे अपकीर्ती पसरू दिली नाहीस. आणि तू जो काही आभाला आणि विनीतला घरात घेण्याचा निर्णय घेतलास त्यामुळे घरातली नाती तुटली नाही, व्यवस्थित राहिली, आणि त्यामुळेच घरातलं व्यवस्थापनही व्यवस्थित राहिलं. म्हणून आज हे कीर्ती आणि व्यवस्थापनेचं मडकं तुला, असं म्हणून आबा आता तिला दोन्ही मडकी देतात. आता मानसी ही प्रचंड खुश झालेली असते. तर दुसरीकडे दिनेश हा रागारागात खोलीत आलेला असतो आणि खोलीत आल्याच्या नंतर तो ड्रॉवरमधून त्या चारही भावांचा फोटो घेतो आणि त्यामधला आबाचा फोटो कापत असतो. त्याबरोबर आता गायत्री त्या ठिकाणी आलेली असते. आता गायत्री ही तो फोटो कापताना दिनेशला बघते आणि थांबवत म्हणते, दिनेश, अरे काय करतोयस, हे असे फोटो कापून काय मिळणार आहे. त्यावर दिनेश म्हणत असतो की आज आभाने जे काही केलं आहे ते खूप चुकीचं आहे. अगं, पळून जाऊन तिने लग्न केलं त्या विनीतबरोबर, तो मुलगा अजिबात योग्य नाही आहे. आणि या अगोदर मी आभाला विचारलं होतं ना की तुझ्यामध्ये आणि विनीतमध्ये काही आहे का. त्यावर काय म्हणाली होती मला की दादा तसं काही नाही आहे. याचा अर्थ अगं खोटं बोलली ती माझ्याशी. काय गरज होती तिला खोटं बोलण्याची. त्यावर लगेचच गायत्री म्हणायला लागते की हे बघ दिनेश, तुला नेहमी वाटायचं की मी तुम्हा भावंडांमध्ये फूट पाडण्याचं काम करते, मी तुम्हाला वेगळं करते, पण आता खऱ्या अर्थाने तूच थोडा विचार कर आणि सांग मला तुमच्यामध्ये फूट पडण्याची किंवा तुम्हाला एकमेकापासून तोडण्याची काही गरज तरी आहे का, किंवा मला हे करण्यासाठी काही करायची गरज आहे का. अरे त्या तिन्ही भावंडांनी अगोदरच तुला त्यांच्यामधून बाजूला केलं आहे, फक्त ही गोष्ट तुला कळत नाही आहे, असं म्हणत असते. तर आता दिनेश हा खूपच जास्त हतबल झालेला असतो. दिनेश म्हणत असतो की खरंच आज मला पूर्णपणे एकटं पडून गेल्यासारखं वाटतंय, माझी भावंडं माझ्यासोबत राहिलेलीच नाही आहेत. त्याबरोबर लगेचच आता गायत्री त्याला सांगायला लागते की हे बघ दिनेश, असं अजिबात समजून घेऊ नकोस, मी आहे ना, मी कायमच तुझ्या पाठीशी तुझ्यासोबत असणार आहे. एकटेपणाचं दुःख काय असतं ना, ते या घरामध्ये मी पूर्णपणे भोगलेलं आहे, त्यामुळे मी तुला पुन्हा ते दुःख भोगू देणार नाही आहे, मी आहे तुझ्यासोबत. तर आता मात्र इकडे दिनेश हा म्हणत असतो पण आभाने जे काही केलं ते चुकीचं आहे, तरीसुद्धा कोणालाच तिचं चुकलं आहे हे का कळत नाही आहे, सगळ्यांना का वाटतंय की ती बरोबर आहे, का त्या मानसीचं सगळेजण ऐकून घेत आहेत. तर आता गायत्री ही त्याला सांगत असते की हे बघ, तू जास्त त्या गोष्टींचा विचार आता करू नकोस. वाईट तर मला या गोष्टीचं जास्त वाटतंय की आभाचं कन्यादान आपल्याला करायचं होतं, पण ते करता आलं नाही. खरंच आता खरं तर मुद्दामून गायत्री आणखीन जास्त मॅनिप्युलेट करत असते दिनेशला, ती त्याला राग देत असते. तर दुसरीकडे आता तेजस हा एकटाच उभा राहिलेला असतो. मानसी अंघोळ वगैरे करून त्या ठिकाणी आलेली असते. तर तेजस आता तिकडनं जात असतो. मानसी ही तेजसला म्हणत असते, कुठे जात आहे राष्ट्रहित, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अजूनही दिलेलं नाही आहेत तुम्ही मला. त्यावर तेजस विचारतो कुठला प्रश्न. त्यावर मानसी विचारते असं काय करताय, मी तुमची कोण आहे या प्रश्नाचं उत्तर कुठे दिलं. त्याबरोबर तेजस हा मानसीला सांगत असतो, हळू बोला हळू बोला. त्याबरोबर मानसी हळू विचारायला लागते आणि आता मात्र तेजसने काहीच उत्तर दिलेलं नसतं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, तेजस आता यावेळेस मानसीला काय उत्तर देईल. तर दुसरीकडे आता गायत्री ही एका माणसाला सांगत असते की हे बघ, मला ते दागिने हवेत जे लग्नात तेजसने मानसीवरती घातले होते, ते त्या लॉकअपमधून कसेही करून मिळव. एकदा की ते दागिने मला मिळाले ना की मग मला तेजसचा खरा चेहरा, त्याचं खरं सत्य मानसीसमोर आणता येईल. त्याबरोबर हा एपिसोड तर इथेच संपतो, पण पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर लाईक आठवणीने करत चला. मित्रांनो, तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो, त्याच्यामुळेच पुढे आणखीन जास्त काम करण्यासाठी आम्हाला मोटिवेशन त्याचबरोबर ऊर्जा मिळत असते. मित्रांनो, आता आभाने पळून जाऊन हे लग्न केलं हे तर मान्य, पण जर
तिला विनीत आवडतो ही गोष्ट तिने घरामध्ये सगळ्यांना सांगितली असती, ठामपणे सगळ्यांशी बोलली असती, तर सगळ्या घरातल्यांनी तिला पाठिंबा दिला असता का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून तर सांगाच. गायत्रीने अगोदर आभाला तू पळून जाऊन लग्न कर या गोष्टीसाठी भाग पाडलं. अगोदर तर बिचारी आभा ही तयारसुद्धा नव्हती पळून जाऊन लग्न करण्यासाठी. तिला तर घरच्यांच्या मनाची, घरच्यांच्या विचाराची खूप काळजी होती. पण त्यावेळेस गायत्रीने बळजबरीनेच तिला पळून जाऊन लग्न कर, पळून जाऊन लग्न कर, तू साक्षर आहेस, तू हुशार आहेस, तुला स्वतःची समज आहे, हे सगळं सांगितलं. आणि आता ज्यावेळेस ती पळून जाऊन लग्न करून घरी परत आली, त्यावेळेस मात्र आता मुद्दामून ती घरातल्या सगळ्यांनाच तिच्याबद्दल भडकवते आणि तिला घरात सगळ्यांनी घेऊ नये यासाठी प्रयत्न करते. हे कितपत योग्य आहे ते आम्हाला कमेंट करून तर सांगाच. त्याचबरोबर आता ज्यावेळेस जे काही सत्य आहे तेजसचं, ते गायत्री मुद्दामून मानसीसमोर घेऊन येईल, त्यानंतर मानसी ही तेजसला माफ करेल का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगाच. पण नेमकं काय घडणार आणि कसं घडणार हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला एपिसोडच पूर्ण पाहावा लागेल. त्यामुळे प्लीज आठवणीने आपल्या चॅनलवरती एपिसोड पाहायला विसरत जाऊ नका, कारण आपल्या चॅनलवरती प्रत्येक एपिसोडचे अपडेट हे अगदी डीपमध्ये आणि व्यवस्थित दिले जातात. त्यामुळे आपला चॅनल त्याचबरोबर व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांसोबत तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या व्हिडिओंचा आनंद घेता येईल आणि आपले व्हिडिओ अशाच सगळ्यांना पाहता येतील. पुढच्या व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद.